नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कार्यवाही करत गेस्ट हाऊसमधून तब्बल 4 किलो 520 ग्राम गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून यात 2 आरोपी हैदराबादचे असल्याची माहिती समोर आली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठा ताजबाग परिसरातील खिदमत गेस्ट हाऊसमध्ये मध्यरात्री छापा टाकला। रूम क्रमांक 3 मध्ये आरोपींकडून 4 सीलबंद पॅकेट गांजा साठवून ठेवलेला आढळून आला। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 70,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। चौकशीत हा गांजा नागपुरातील यशोधरानगर परिसरातील शेख नईम यांच्याकडून आणल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला देखील अटक केली असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। आम्ही पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे मोठा ताजबाग परिसर शाही मस्जिदच्या मागच्या ठिकाणी बसून आहे आणि त्यांनी गांजाचा काही व्यवहार केलेला आहे। अशा माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी गेलो। नंतर दोन्ही इसमास ताब्यात घेतलं। त्यांना त्यांचं नाव व पत्ता विचारले असता त्यामधील एक व्यक्ती शेख आमिर शेख इब्राहिम व 21 वर्ष, तसेच दुसरा मोहम्मद समीर वल्द मोहम्मद साबिर व 19 वर्ष, राहणार दोन्ही कुटकपल्ली जिल्हा हैदराबाद तेलंगणा असे त्याने सांगितले। त्यास ते ज्या ठिकाणी थांबून होते त्याच्याबद्दल विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मग आम्हाला संशय आल्यावर आम्ही 2 पंचांना बोलवलं त्या ठिकाणी आणि नमूद व्यक्ती ज्या ठिकाणी थांबले होते खिदमत हॉटेल म्हणून मोठा सरायच्या मागच्या साईडला, तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी 4 किलो 520 ग्राम गांजा हा मिळून आला। सदर इसमास आम्ही विचारपूस केली असता त्यांना सदरचा गांजा अब्दुल नईम शेख वल्द रहीम शेख वय 33 वर्ष, राहणार यशोधरा नगर लाल झंडा चौक पोलीस ठाणे यशोधरा यांनी दिलेला आहे। यावरून आम्ही दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली। मग नंतर तिसरा आरोपी अब्दुल नईम शेख याचे ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक केली। नमूद आरोपीचा 5 दिवसपर्यंत PCR घेण्यात आला। तर तपासादरम्यान आम्हाला असं समजले की नमूद आरोपी क्रमांक 3 अब्दुल नईम शेख वल्द रहीम शेख यांनी सदरचा गांजा हा अर्जुन बिंद राहणार संबलपूर उडीसा यांनी इथे त्याला आणून दिलेला होता आणि तोच गांजा त्यांनी यांना विक्री करण्याकरता दिला आहे अशी माहिती मिळते। गुन्ह्यात एकूण 4 किलो 520 ग्रॅम गांजा 70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप शिरस्कर सर, आमचे वकोनी प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सक्करदरा प्रमोद पुरे साहेब, तसेच आमची टीम पोहवा मनोज कालसरपे आणि पोहवा टप्पूलाल चुटे अशी मिळून सदरची कामगिरी केली। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।